आणि राज्यासह अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र तरी देखील मेळघाटात घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांची धडपड सुरू आहे। खडीमल गाव या भागामध्ये अक्षरशः पाण्याची भीषण अशी स्थिती पाहायला मिळते। अक्षरशः जीव धोक्यात घालून या ठिकाणी विहिरीवरती पाणी भरण्यासाठी महिला गर्दी करत आहेत। गावामध्ये टँकर येतो, टँकरद्वारे पाणी विहिरीमध्ये टाकलं जातं आणि ते पाणी उपसण्यासाठी अख्ख्या गावातील महिला एकत्र येऊन पिण्याच्या पाण्यासाठी गर्दी करतात। त्या ठिकाणी खडीमल गावामध्ये अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेलेली नाहीये। देशाला स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली आहेत, मात्र तरीही या ठिकाणी आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी मात्र ही अशीच वणवण करावी लागते। आमच्या इथं पाणीचं खूप टंचाई चालू असते। उन्हाळ्यात तर खूप जास्तच असते आणि पावसाळ्यात पण आम्ही ह्याच विहिरीचं पाणी प्यायला नेत असतो आणि पावसाळ्यात पण खूप पाणी येते, पण आम्हाला प्यासाठी ह्याच विहिरीवरून पाणी न्यावं लागते। पाणी भरण्यात तर 3-4 तास 2-3 तास जातातच, पण पिण्यासाठी आम्हाला ह्याच विहिरीवरून न्यावं लागते। आणि नळ येतात पण ते वापरासाठी येतात, ते पण 2-3 दिवसानंतर येतात, 3-4 दिवसानंतर एका दिवशी येतात नळ। वापरासाठी पिण्यासाठी नाही येत, पिण्यासाठी हेच पाणी न्यावं लागते। 2-3 तास जातेच पाणी भरण्यात।